बाळांनो, गणित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. गणित थोडंसं कडक आहे, अवघड आहे. अगदी सोप्या पद्धतीनं गणित तयार करून देतो बाळांनो. गणित सर्व सोपे असतात बाळांनो. फक्त त्यासाठी तुमची तयारी पाहिजे, मानसिकता पाहिजे गणित सोडवण्याची. सोल्युशनमध्ये काय करूया, आता पहिल्यांदा आपण झालेल्या लेक्चर्समध्ये 2-4 गणित सोडवले, त्या पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. काळजीपूर्वक लक्ष ठेवा. 7 × 1 2x + 1, 13 × 1 y + 2 is equal to 27, and 13 × 1 2x + 1, 7 × 1 y + 2 is equal to 33. 7 पुढे आणलं, 7 × 1 by 2x + 1. 13 पुढे आणा, 13 × 1 by y + 2 is equal to 27, and 13 × 1 by 2x + 1, 7 × 1 by y + 2 is equal to 33. अगदी व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो. लेट 1/2x + 1 is equal to a, and 1/y + 2 is equal to b. इक्वेशन तयार काय होणार, 7a 13b is equal to 27. इक्वेशन नंबर 1. ओके, इथं 13a 7b is equal to 33. इक्वेशन नंबर 2. आता आदला बदल दिला का बघा बाळांनो. 7b ला 7a आणि 13b ला 13a. आदला बदल असेल तर एका बाजूला प्लस करा आणि एका बाजूला मायनस करा, म्हणजे एकदा अधिक एकदा वजा. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 7a 13b is equal to 27. 13a + 7b is equal to 33. बेरीज 20a 20b is equal to 60. Dividing by 20. 20 ने डिवाइड केलं बाळांनो. 20a by 20, 20b by 20 and 60 by 20. 20 ला 20 भाग आलवला, a + b is equal to 3. इक्वेशन नंबर 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग 2 मधून 1 वजा करा किंवा 1 मधून 2 वजा करा. 13a + 7b is equal to 33. 7a + 13b is equal to 27. प्लसचं मायनस, मायनस हे प्लस होतं त्याचं झालं मायनस. 13 मधून 7 गेलं, -6b is equal to +6. 33 मधून 27 गेलं. डिवाइडिंग by 6. 6a by 6, 6b by 6, 6 by 6. a minus b is equal to 1. Equation number 4. Adding equation 3 and 4. b ला b जाणार आहे बाळांनो.
ए प्लस बी इज इक्वल टू 3, ए मायनस बी इज इक्वल टू 1. 2a, b ला b गेला बाळांनो 4, a इज इक्वल टू 4/2 आणि a इज इक्वल टू 2. आलेली किंमत इक्वेशन नंबर 3 मध्ये भरू. पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. 3 मध्ये किंमत कशी भरणार बाळांनो? तर 3 नंबरची इक्वेशन घ्या. a प्लस बी इज इक्वल टू 3. a ची किंमत 2 प्लस बी इज इक्वल टू 3. 3 मायनस 2, ए प्लस आहे पक्षांतर मायनस आणि बी इज इक्वल टू 1. आता आपल्याला लेटला किमती घेतलेल्या आहेत, ते किमती कोणते आहेत पाहूया. वन अपॉन 2x प्लस 1 इज इक्वल टू आपण ए किंमत घेतलेली होती आणि 1 अपॉन y प्लस 2 ला कोणती किंमत घेतलेली होती? b. 1 अपॉन 2x प्लस 1 इज इक्वल टू a. आता a ची किंमत काय आली? a ची किंमत 2. 1 अपॉन y प्लस 2 इज इक्वल टू b. b ची किंमत 1. भागलेला आहे गुणलं 2 इन ब्रॅकेट 2x प्लस 1. 2 गुणिले 2 4x 2. 1 मायनस 2 इज इक्वल टू 4x. 2 मधून 1 गेला वजा 1 आणि मायनस 1/4 इज इक्वल टू x. भागलेलं आहे गुणलं 1 इन ब्रॅकेट y प्लस 2. y क y अधिक 2. 2 ला अलीकडे आणलं मायनस 1 इज इक्वल टू y. म्हणजे x इज इक्वल टू मायनस 1/4 आणि y इज इक्वल टू मायनस 1. स्टेप बाय स्टेप बघून घ्या बाळांनो. एम ची किंमत म्हणजे ए ची किंमत 2 आलेली होती आपली. ती किंमत भरून ए ची किंमत काढली. नाव किंमत ए बी ची भरली, पक्षांतर केलं, उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे.